श्रीरामपूरमध्ये बंटी जहागीरदार हत्याकांडानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बंटी जहागीरदारला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा आरोपी म्हटल्यानं जहागीरदार कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। बंटी जहागीरदार जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी नव्हता असा दावा करत पालकमंत्र्यांची माहिती खोटी असल्याचा आरोप करण्यात आलाय। शिर्डी येथील भाषणादरम्यान त्यांना चुकीची माहिती पुरवल्याचा आरोप देखील कुटुंबियांनी केलाय। या संदर्भात जहागीरदार निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे गटनेते मुझफ्फर शेख आणि हत्या प्रकरणातील फिर्यादी नगरसेवक रईस जहागीरदार यांनी पालकमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली। हत्येच्या तपासामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असून फिर्यादी म्हणून आम्हाला आणि आमच्या वकिलांना विश्वासात घेतलं जात नाही, तपासाची माहिती दिली जात नाही। कट्टर हिंदुत्वाच्या नावाखाली दहशत पसरवणाऱ्या बेग बंधूंच्या दबावाखाली पोलिसांनी आमची फिर्याद दाखल करून घ्यायला तयार नव्हते। त्यांचे यापूर्वीचे राजकीय भाषणे सोशल मीडियातील क्लिप्स आम्ही पोलिसांना दिल्या। बंटी जहागीरदार हत्या प्रकरणात अटक केलेल्या दोघांची बंटीशी थेट काही दुश्मनी नव्हती। त्यांच्याकरवी सागर बेग आणि त्याच्या बंधूंनीच बंटीची हत्या केल्याचा आम्हाला विश्वास आहे। शहरातील प्लॉट तसेच इतर व्यवहारामध्ये त्यांना बंटीचा अडथळा वाटत होता असा आरोप देखील रईस जहागीरदार यांनी केलाय। पोलिसांनी देखील योग्य तपास करून बंटी जहागीरदार हत्येचा मुख्य सूत्रधाराला अटक केली नाही तर मुस्लिम समाज जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा मुझफ्फर शेख आणि रईस जहागीरदार यांनी दिला आहे। तर विषय असा आहे की एवढा मोठा प्रकार या श्रीरामपूर शहरात घडला आणि त्यात 2 आरोपी अटक झाले असं पोलिसांनी सांगितलं, परंतु ते आरोपी अजून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला नाहीत, म्हणजे बाहेर कुठेतरी पोलिसांनी ठेवलेले आहे आणि त्यांना काय रिमांड मिळालेला आहे। 5-6 दिवसाचं त्यांना रिमांड मिळालेलं आहे, परंतु तो रिमांड कसं चालू आहे, काय चालू आहे आणि तो तपास त्यांनी कोणत्या पद्धतीने करू राहिले, कारण आमच्या माहितीप्रमाणे अजून त्या गुन्ह्यात वापरली गेलेली गाडी धरली गेलेली नाहीये। ते 2 रिव्हॉल्वर जे होते ते रिव्हॉल्वर पण त्यांनी जप्त केले का नाही ते पण माहित नाही आम्हाला। आणि पोलिसांकडून आम्हाला असे त्यांनी सांगितलं होतं आम्हाला त्या दिवशी की आम्ही तुम्हाला डेलीचं तुम्हाला कळवू म्हणून FIR दिल्यानंतर, परंतु आम्हाला तशी कुठलीच माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही की तपासात पुढे प्रगती काय होते। त्याच्यामुळे आम्हाला या बाबतीत संशय आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला जिल्हाभरातून किंवा जिल्ह्याच्या बाहेरून बऱ्याच लोकांचे म्हणजे हे येतात की बा तपासासाठी आम्ही सगळे SP कडे जाऊ किंवा आमच्या तालुका पोलीस स्टेशनला, शहर पोलीस स्टेशनला मोर्चे घेऊन जाऊ आणि त्या बाबतीत निवेदन देऊ। निश्चितपणे पुढच्या आठवड्यात आम्ही त्या प्रकार जर आम्हाला अपेक्षित असलेला तपास जर दिसला नाही तर हे होईल आणि हे प्रकरण इथं थांबणार नाही, कारण आम्हाला फक्त त्याच्यातून तपास हवा आहे। जे मुख्य आरोपी आहे ते आरोपींना त्याच्यात अटक व्हावी हा आमचा उद्देश आहे। आमचं कोणावर व्यक्तिगत ॲलिगेशन नाहीये किंवा कोणाला बळजबरी अटक करा असं नाही। तर ते त्याच्यात निष्पन्न होत आहेत, त्या सगळ्या गोष्टी पोलिसांना माहीत आहे आणि पोलिसिंग नावाचा एक प्रकार पोलीस स्टेशन असतो, तर पोलिसिंग मध्ये त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी असतात, त्याच्यातून त्यांनी ह्या गोष्टीचा शोध लावावा आणि मूळ जो आरोपी आहे किंवा जो मास्टर माइंड आहे, जो सूत्रधार आहे, त्याला त्यांनी अटक करावी अशी आमची या निमित्ताने मागणी राहणार आहे। विशिष्ट म्हणजे जे लोक आपल्याला स्वतःला धर्मरक्षक म्हणून, तर ती 376 केस मध्ये पण जी पीडित महिला आहे, जी मुलगी आहे, ती हिंदू समाजाची। इतकी निंदनीय घटना असताना आमची जी आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत आमदार साहेबांना, पालकमंत्री साहेबांना विनंती आहे का त्यांनी सगळी सत्यता तपासावी आणि डिपार्टमेंटला जे आहे त्यांनी डायरेक्शन करावं का जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, ज्या या घटनेमागचे लोक आहेत, ते कोणीही असो, कोणत्याही समाजाचे असो, त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। त्यांनी डायरेक्शन तसे द्यायला पाहिजे SP साहेबांना वगैरे। ती शंका आहे साहेब, कारण जे लोक त्यांनी जे घटनेच्या नंतर आज 4 दिवस झाले त्यांना PC मिळाली, त्याच्यामधले ते आरोपी त्यांनी कोणते धरले, त्याच्यामधले त्यांनी गाडी हस्तगत केली का नाही, त्याच्यामधले त्यांनी वेपन्स हस्तगत केले का नाही, या सगळ्या गोष्टी जे आहेत ते आम्हाला कळणं गरजेचं आहे असं आमचं म्हणणं आहे। याच्या बाबतीत जे FIR मध्ये आम्ही जे आमचं म्हणणं आहे ते दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला वेळोवेळी जे घटना झाल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, काही गावातल्या व्यवहाराच्या माध्यमातून किंवा राजकीय माध्यमातून जे काही घटना झाल्या ते आम्ही सगळे जे आहे ते ऍडिशनल SP साहेबांना आणि पोलिसांना आम्ही ते दिले आहे आणि इथून पुढे बी आम्ही त्याचे ते जे आहे ते पहिले काही ओरली बोललो, पण आता आम्ही इथून पुढे जे आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवर देणार आहे। आपण ज्या पद्धतीने तपास आता साहेब, आता आम्ही ज्या वेळेस त्यांच्याकडे जातोय काही त्यांना माहिती द्यायला, आमच्याकडची जी माहिती आहे ते त्यांना द्यायला, पण ते आम्हाला त्यांची जी पद्धत आहे त्यांच्यावर शंका आहे। आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आमची अशी विनंती राहील SP साहेबांना, आमदार साहेबांना आणि IG साहेबांना का ही जी घटना आहे तिचा जो तपास आहे तो SIT मार्फत व्हावा।
असलम जागीरदार है। मैं बंटी जागीरदार की सबसे बड़ी लड़की हूँ। जब एक हिंदू अल्पवयीन लड़की के रेप केस में कोर्ट ने वारंट जारी करने के बाद भी जब पुलिस ने उन लोगों को गिरफ्तार नहीं किया, तो मुझे आशंका है कि ये मेरे अब्बा के केस में उनको गिरफ्तार करेंगी भी क्या नहीं करेंगी। हमारा मुद्दा यही है कि जल्दी से जल्दी ये गुनाह करने वाले को और गुनाह करवाने वाले को भी जल्दी से जल्दी अटक करें और हम लोगों को न्याय चाहिए। हम लोगों के ऊपर कोई नहीं रहा, अभी हम लोगों को आपसे न्याय चाहिए। और जो भी सोशल मीडिया पे मेरे अब्बा के खिलाफ में बुरी बातें हो रही है, तो मैं उसकी कड़ी निंदा करती हूँ। या पत्रकार परिषदेनंतर श्रीरामपुरातील वातावरण ढवळून निघणार आहे। 376 सारख्या संगमनेर येथील गुन्ह्यातील आरोपींना पोलीस का पकडत नाही असा सवाल देखील त्यांनी केलाय। सध्या हत्याकांडाचा तपास सुरू असून पोलिसांनी मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी जोर धरत आहे। आरोपींकडून काय मुद्देमाल हस्तगत केला याची माहिती फिर्यादी जहागीरदार यांना मिळावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर।